जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 895व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. महात्मा बसवेश्वर यांनी जे 12व्या शतकामध्ये जे समतेचे जे मूल त्यांनी जे उपदेश दिला आहे, त्या उपदेशाची खरी जी गरज आहे ती आजच्या आधुनिक काळात देखील आहे असे आम्ही मानतो. आणि त्याच उपदेशाला अनुसरून आमची वंचित बहुजन आघाडी आज तळागाळामध्ये काम करत आहे. वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण जिल्हा सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व जनतेला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. महात्मा बसवेश्वर महाराज यांची आज जयंती आहे. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज 12व्या शतकामध्ये जातीय भेद नष्ट करण्यासाठी व आंतरजातीय विवाह लावून देण्यासाठी सर्वप्रथम त्यांनी पुढाकार घेऊन त्या 12व्या शतकामध्ये जातीय भेद नष्ट करण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे. त्या काळामध्ये जसं सर्व समाजाला सोबत घेऊन महात्मा बसवेश्वरांनी काम केलेलं आहे, त्याचप्रमाणे आज वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर हेही सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे आजच्या या प्रसंगी मी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस शुभेच्छा देतो. आज वंचित बहुजन आघाडी जिल्हा नांदेडच्या वतीनं या ठिकाणी महात्मा बसवेश्वर अण्णांच्या अश्वरूढ पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे. या अभिवादन करण्याच्या प्रसंगी आमच्या सोबत असलेले महाराष्ट्राचे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आदरणीय प्राध्यापक गोविंदजी दळवी, उत्तरचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राजे आटकोरे, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शंकरजी महाजन आणि सर्व जिल्हा पदाधिकारी, मी रवी पंडित जिल्हा महासचिव. महात्मा बसवेश्वर अण्णांनी त्यांच्या समकालीन कार्यकाळामध्ये जो समता, स्वातंत्र्य, न्यायाची भूमिका त्यांनी त्यांच्या ज्या विचारधारेवर आधारित या भारतामध्ये जे विचार रुजवलेत, समतेचा आणि ज्या समाजावर अन्याय अत्याचार असेल, समानता असेल, विषमता असेल, असमानतेच्या विरोधात समानतेची लढाई त्यांनी वारंवाररित्या या देशामध्ये राबवलेली आहे. खरं तर त्यांच्या विचारधारेवरच भारतीय संविधानाचे मूल्य या भारतीय संविधानाच्या रूपाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो भारतीय संविधान दिलं, त्या संविधानामध्ये महात्मा बसवेश्वर अण्णांनी जे संदेश दिला, उपदेश दिला, ज्या उपदेशाच्या आधारावर त्यांनी जे समतामूलक राज्य निर्माण केलं, तीच गरज आता या देशाला पुनश्च एकदा त्यांच्या विचाराची या ठिकाणी गरज लाभलेली आहे. त्यांची विचारधाराच्या भारतामधली जे असमानता आहे, विषमता आहे, दारिद्र्य आहे आणि एक भेदाभावाची भेद आणि माणसामध्ये भेदभाव निर्माण करणारी जी वृत्ती आहे, जी विचारसरणी आहे, त्या विचारसरणीला नष्ट करण्याचं जर काम करणारी जर विचारसरणी असेल, जी महात्मा बसवेश्वर अण्णांची विचारसरणी आहे, त्या विचारसरणीची आवश्यकता या देशाला पुनश्च एकदा या ठिकाणी राहणार आहे. म्हणून त्यांच्या विचारधाराची का जर आपण पकडली, निश्चितच भारतामध्ये आपण महासत्तेकडे वाटचाल करू. माणसामधला भेद दूर होऊन एकतेची या ठिकाणी संघटन होईल आणि एक बंधुत्व, प्रेम, आपुलकी, माया, ममता या प्रस्थापित होईल. म्हणून या अशा महान महात्मा बसवेश्वर अण्णांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा. आज जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती आहे. 12व्या शतकात दख्खनच्या युगात जन्मला शिवाचा अवतार, मानवतेचा धर्म सांगून दिलास तू, वीरशैव हा एक विचार, न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता या संविधानाच्या मूलभूत अधिकारावर 12व्या शतकामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी समाजाला एक न्याय देण्याचं, एक समाजामध्ये अनुभव मंडपाच्या माध्यमातून कायिकवे कैलास म्हणजेच कर्मालाच आपलं कैलास मानला अशा महान व्यक्तीचा आज जन्मदिवस आहे. भव्य अशा अश्वरूढ पुतळ्याच्या समोर दरवर्षीच आपला हा शिबिर असते. आजचं हे 300वे शिबिर आहे. होमिओपॅथिक हे नैसर्गिक सिद्धांतावर आधारित ही चिकित्सा पद्धती आहे. समासमम शम्येती म्हणजे सारख्याने सारख्याला बरं करणं. सिमिलिया सिमिलिबस क्युरंटर म्हणजेच प्राकृतिक निसर्गाचं प्राकृतिक विधान आहे. जिथं सर्जरीची आवश्यकता नाही आहे किंवा एखादा धुरंधर अशा आजारात सुद्धा होमिओपॅथिकचा खूप मोठा चमत्कारिक म्हणण्यापेक्षाही अनुभवसिद्ध असं उपचार होतो. आणि हा उपचार आज काळाची गरज आहे. वाढतं प्रदूषण, तसं आता उन्हाची तीव्रता वाढत आहे, त्यामध्ये सुद्धा सनस्ट्रोकसाठी प्रिव्हेंटिव्ह औषधं आमच्या होमिओपॅथिकमध्ये अवेलेबल आहेत. किडनीसारखे आजार, लिव्हरसारखे आजार, अशा विविध आजारांवर औषधं होमिओपॅथिकचे कार्य करतात. 90 देशामध्ये होमिओपॅथिक चालते. भारतामध्ये जास्त प्रमाणामध्ये होमिओपॅथिकचा आज प्रसार आहे. तरी या माध्यमातून अनेक समाज बांधवांना सगळ्याच समावेशक अशा जसं जगज्योती महात्मा बसवेश्वरांचं सर्वांसाठी कार्य आहे, तशाच पद्धतीनं होमिओपॅथिकचा प्रचार व्हावा याच निमित्तानं हा शिबिर इथं आयोजित केलेला आहे.
जेणेकरून लोकांना याची सेवा मिळावी आणि ते आजारातून मुक्त व्हावेत, त्यांचं जीवन निरामय हो, त्यांचं आरोग्य चांगलं राहो, एवढीच यामागे एक भावना आहे. या ठिकाणी आमचे स्नेही मित्र जे वारंवार आम्हाला सहकार्य करतात, धर्मभूषण दिलीपजी ठाकूर साहेब, आमचे शिवभाऊ लोट युवा कार्यकर्ते, आमचे कवडगे अण्णा, तसेच विविध मान्यवर यांनी या ठिकाणी आपलं भेट दिलेली आहे आणि शुभेच्छा आणि त्यांचं सहकार्यातूनच हा कार्यक्रम इथे पार पडत असतो. धन्यवाद. याच माध्यमातून ही जनजागृती व्हावी हीच अपेक्षा करतो. थोर समाज सुधारक, लोकशाहीचे जनक, स्त्री उद्धारक, दलित उद्धारक, जातपात निर्मूलनासाठी स्वतःचं बलिदान देणारे लिंगायत धर्मसंस्थापक महात्मा बसवांनांची आज जयंती आहे. या जयंतीचा सर्वप्रथम मी सगळ्या समाज बांधवांना, भारतीयांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी या वैदिक व्यवस्थेतून बाहेर पडून लिंगायतांना स्वतंत्र लिंगायत धर्म दिला आणि आज 8 कोटी लिंगायत बांधव त्या धर्माचे अनुयायी आहेत. मी आपल्या माध्यमातून आज जयंती दिनी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की येणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये सर्व लिंगायत बांधवांनी, सर्व जवळपास सगळ्या पोटजातींनी जातीच्या कॉलममध्ये जात लिहावी आणि धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत हा शब्द आपण सगळ्यांनी येणाऱ्या जनगणनेमध्ये धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत लिहावं. लिंगायत हे हिंदू नाही आहेत. हिंदूपासून बाजूला झालेला 12व्या शतकातला हा स्वतंत्र धर्म आहे. म्हणून सर्वांनी जनगणनेच्या कॉलममध्ये, धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत शब्द आवर्जून लिहावा हे आपलं आव्हान करतो आणि परत एकदा सर्व जनतेला शुभेच्छा देतो. आज बसव ब्रिगेडच्या वतीने चैतन्यनगर शिवमंदिर ते महात्मा बसवेश्वर पुतळा नवीन कवठा इथपर्यंत भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली. त्याचबरोबर उद्या सायंकाळपासून 20 तारीख ते 25 तारखेपर्यंत त्या ठिकाणी कल्याण क्रांती गाथा, बसवेश्वर महाराजांच्या आणि शरणांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी संपूर्ण कल्याण क्रांती गाथा प्राध्यापक कर्णे सर आमचे आहेत. हे सर्वजण टीम, बसव ब्रिगेडची टीम 5 दिवस याच ठिकाणी कल्याण क्रांती गाथा करणार आहे. मी नांदेडकरवासियांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी 5 दिवस या कल्याण क्रांती गाथेचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. त्याप्रमाणे कल्याण क्रांती गाथा म्हणून 5 दिवस व्याख्यानमाला चालणार आहे. त्यामध्ये महात्मा बसवांना आणि तत्कालीन सर्व शरणांचा इतिहास 12व्या शतकातला हा संपूर्ण त्या कथेच्या माध्यमातून सांगितला जाणार आहे. हीच कथा रोज संध्याकाळी म्हणजे 20 तारीख ते 25 तारखेपर्यंत, 25 तारीख ही तारखेनुसार जयंती आहे, आज तिथीनुसार जयंती आहे, म्हणून तिथीपासून तारखेपर्यंत कंटिन्यू आम्ही त्या ठिकाणी कथेचं त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. बसव आज जगद्गुरू महात्मा बसवेश्वर महाराज यांची 921वी जयंती नांदेड शहरामध्ये मोठ्या उत्साहात ह्या ठिकाणी साजरी होत आहे. आज नांदेड शहरामध्ये जगद्गुरू महात्मा बसवेश्वर यांच्या चाहत्याकडून, यांच्या विचारांच्या सर्व अनुयायाकडून नांदेड शहरामध्ये ठिकठिकाणी अन्नदान, थंड पाण्याची व्यवस्था असे विविध सामाजिक कार्यक्रम, उपक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत. आज सकाळी 8 वाजताना बाईक रॅली पण चैतन्यनगर येथील महादेव मंदिरापासून ते महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत, अश्वरूढ पुतळ्यापर्यंत या ठिकाणी रॅली आली. भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. त्या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण बांधव या ठिकाणी रक्तदान देत आहेत. बसवेश्वर महाराजांनी 12व्या शतकामध्ये समता, बंधुत्व आणि न्याय हा विचार या देशाला दिला. 12व्या शतकामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जातीवाद या देशामध्ये फोफावला होता. अशा प्रसंगामध्ये, अशा वाईट परिस्थितीमध्ये बसवेश्वर महाराजांनी समतेचा विचार या ठिकाणी भारतामध्ये रुजवला. हाच विचार संविधानामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि लोकशाहीचा विचार हा खऱ्या अर्थाने समता, बंधुत्व आणि न्याय, स्वातंत्र्य हा विचार आपला लोकशाहीचा विचार आहे. तेव्हा बसवेश्वर महाराजांच्या या विचाराची नितांत गरज या देशाला आहे. आज परिस्थिती बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विषमतेकडे वाटचाल देश करत आहे असं मला वाटते.
विषमता गाडून टाकण्यासाठी महापुरुषांनी पूर्ण आयुष्य या ठिकाणी वेचलेलं आहे. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी महात्मा बसवेश्वर महाराजांचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, महात्मा फुलेंचे विचार, राजर्षी शाहू महाराजांचे विचार सर्व समाजाने या देशातल्या अंगीकारलं पाहिजे आणि सर्व बंधुभावाप्रमाणे वागलं पाहिजे आणि समतेचा विचार या देशामध्ये रुजवला पाहिजे. एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि बसवेश्वर महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व जनतेला मी लाख लाख शुभेच्छा देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रदेश संघटक सचिव या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनेही मी आपणा सर्वांना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो. सोनकांबळे परिवाराच्या वतीनेही मी या जयंती दिनी आपणा सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो.